नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू आयसीआय कोचिंग क्लासेस. मी ज्ञानेश्वर बोराडे, आपला मॅथमॅटिक्स टीचर. बघा, आपल्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण काही महत्त्वाच्या एक 2-3 मुद्द्यावर अगोदर चर्चा करून नंतर आपला जो विषय आहे मॅथ्स म्हणजे ज्याला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो त्याची सुरुवात करणार. मग महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते? तर मुद्दा नंबर 1, सध्यास जी एक लॉकडाऊनमुळे परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीचा तुमच्या अभ्यासक्रमावर काय परिणाम होणार, तुम्हाला त्याचा फायदा होणार, तोटा होणार की नेमकं काय होणार, हा पहिला मुद्दा. मुद्दा नंबर 2, गणित या विषयाला समजून घ्यायची किंवा गणित या विषयात आवड निर्माण होण्यासाठी, चांगले मार्क मिळवण्यासाठी त्या विषयाच्या अभ्यासाची पद्धत कोणती, म्हणजे गणित या विषयाला अभ्यासाची योग्य पद्धत, वे टू द स्टडी ऑफ मॅथमॅटिक्स. मुद्दा नंबर 3, गणितासारख्या विषयात आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी तुम्ही काय करणं आवश्यक आहे, म्हणजे काय केल्यानंतर किंवा कोणत्या पद्धतीचा वापर केल्यानंतर तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता किंवा आउट ऑफ मार्क मिळवू शकता. आणि शेवटचा मुद्दा की आपल्या मीडियमचा, म्हणजे खास करून मी शब्द वापरतो मराठी मीडियमचा, की आपल्या मीडियमचा सायन्स फील्डवर काही परिणाम होतो का. तर मग मित्रांनो, जरा उठा, टाईट बसा, जागे व्हा आणि आयसीआयचा धागा व्हा. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे आपला, की जे लॉकडाऊनमुळे तुमची जी परिस्थिती निर्माण झाली आणि तुमच्या मनात बरेच प्रश्न, टोपलं भरून प्रश्न, की आमची परीक्षा कधी होणार, परीक्षा होणार का, हे वर्ष ड्रॉप होणार, पर परीक्षा झाली तर कोणत्या पद्धतीची होणार, का ऑप्शन टाईप होणार MCQs वर, का लेखी थेरी टाईपवर होणार, वगैरे वगैरे अजून नवीन प्रश्न विद्यार्थ्याच्या हिशोबाने त्याच्या मनात असतील, साहजिक आहे. पण या सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्याच्या दृष्टीनं आवश्यक किंवा महत्त्वाचं काय असतं, वेळ. आणि या लॉकडाऊनमुळे तुम्हाला तो खूप प्रमाणात मिळाला किंवा बऱ्या प्रमाणात मिळाला. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि नंतर एक्झाम जवळ आल्यानंतर किंवा परीक्षेच्या कालावधीत त्याच्या लक्षात येतं की आपला एक अमुक विषय किंवा एखाद्या विषयाचा एखादा भाग, एखादं टॉपिक एक्सेट्रा ते विद्यार्थ्याला अनुसरून प्रॉब्लेम असतील, तो भाग त्याचा पूर्ण नसतो. मग तो घाबरतो आणि ते वर्ष ड्रॉप म्हणजेच गॅप घेण्याचा ते प्रयत्न करतो. तर मला तुम्हाला या ठिकाणी ते सांगायचंय की आता लॉकडाऊनमुळे तुमच्या हातात भरपूर वेळ आहे, तर तुम्ही त्याला पॉझिटिव्हली विचारात घ्या की ह्या वेळेचा आपण फायदा घेणार, एक संधी म्हणून त्याच्याकडे बघणार आणि एका सेकंदाचा आपण उपयोग करणार. तर हे जे लॉकडाऊनमुळे जी परिस्थिती निर्माण झाली, एक वेळ तुम्हाला मिळाला, तर या वेळेचा उपयोग तुम्ही तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी करा. परीक्षा होतील, मी 100% तुम्हाला सांगतो, परीक्षा होणार म्हणजे होणार. तर ते ज्या वेळेस होतील त्यावेळेस होतील, तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्ही करा फक्त अभ्यास. तर उठ, जागा हो आणि आयसीआयचा धागा हो. म्हणजे या ठिकाणी मला इतकंच म्हणणं होतं मित्रांनो, की तुम्ही पुढचा जास्त विचार न करता फक्त अभ्यासाला लागा, अभ्यासाचा विचार करा. तर ठीक आहे, आता आपण जो पुढचा मुद्दा होता की गणितासारख्या विषयाचा अभ्यासाची नेमकी पद्धत कोणती. बघा मित्रांनो, गणितच नाही तर कोणताही विषय असो तुमचा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी एक्सेट्रा, प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचं एक तंत्र असतं. आता ते तंत्र म्हणजे नेमकं काय ते मी समजून सांगायचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम तर मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो जे 10वी पास झाले. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले, उदाहरणार्थ 90% प्लस या 85% प्लस चांगले मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा अभिनंदन करतो. पण असे जे विद्यार्थी आहे की ज्यांना कमी मार्क मिळाले किंवा चांगले मार्क मिळण्याची आशा होती, तरी सुद्धा त्यांची जी आशा होती त्या आशेपेक्षा खूप कमी मार्क त्यांना मिळाले, तर मी त्यांना फक्त एक सांगू इच्छितो की आता फक्त असा प्रयत्न करा की येणाऱ्या 12वीत तसं होणार नाही आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तर साहजिक तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर, ते चांगले मार्क मिळवायचे असतील तर काय करणं लागणार. हा, तर त्याच भागावर आपली ही आजची चर्चा असणार. बघा मित्रांनो, गणितासारख्या विषयाचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्ही एक भाग विचारात घ्या. आता तुमच्या सोबत जर तुमचे पॅरेंट्स वगैरे आई वडील बसलेले असतील तर मी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो
की तुम्ही सुरुवातीला आपल्या मुलांना मुलींना पाल्यांना हा शब्द वापरणं बंद करा की तुला गणित हा विषय व्यवस्थित जमत नाही आणि तुला तो विषय अवघड वाटतो, हे एकदम बंद करा. आणि विद्यार्थ्याला सुद्धा मी एक विनंती करतो की तुम्ही सुद्धा असं समजू नका आणि असा शब्द कधीच वापरू नका की मला गणित हा विषय व्यवस्थित जमत नाही आणि मी गणितात हुशार नाहीये. याच्या उलट तुम्ही हा प्रश्न स्वतःला करा की गणित हा विषय मला अवघड का वाटतो, तो माझा आवडता विषय का नाहीये, तुम्ही कुठं चुकता. तर याच विषयावर आता आपली चर्चा होणार. बघा मित्रांनो, सर्वप्रथम मी पुन्हा एकदा सांगतो, उठा, जागे व्हा, थोडं टाईट बसा. बसले का? बघा मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गणित हा विषय अवघड वाटत नसतो. बऱ्याच त्या विषयातल्या छोट्या छोट्या संकल्पना तुम्ही पूर्णतः समजून घेण्यात किंवा तुम्हाला त्या पूर्णतः समजण्यास 100% तो भाग समजतच नसतो. आणि तो भाग न समजताच तुम्ही पुढे जाता, म्हणजे तो भाग न समजून घेता ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता तर तोच भाग पुढे गेल्यानंतर तुम्हाला अडचण निर्माण करतो, म्हणून तुम्हाला हा विषय अवघड वाटतो. मग तुम्ही माझं सर उदाहरणार्थ आम्हाला समजलं नाही तुम्ही काय बोलले, समजून सांगतो. बघा, मी एक खालच्या वर्गाचं उदाहरण घेतो, 6वी 7वी किंवा 7वी 8वी वर्गाच्या लेवलचं. एक एक्झाम्पल म्हणून वापरला आपण की आपण 7वी 8वीला एक त्रिकोणाच्या प्रकारात एक गुणधर्म वाचायचो की सम ऑफ ऑल अँगल ऑफ एनी टाइप ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल मतलब ऑल 3 अँगल्स ऑफ एनी टाइप ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या कोणत्याही प्रकारच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. प्रत्येकालाही माहित सुद्धा आहे, कारण आपण उदाहरणच ते वापरलं की जे प्रत्येकाला माहित आहे. पण ह्या वाक्याला तुम्ही प्रूफ करून उदाहरण देऊन क्लिअर करू शकता का, किंवा ते दुसऱ्याला पटवून देऊ शकता का? तुम्हाला सर हे काय बोलायले तुम्ही? यस, इट इज मॅथमॅटिक्स. हे समजून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला. आता उदाहरणार्थ बघा, ह्या वाक्यात आणि त्याच्या उदाहरणात नेमका काय फरक आहे किंवा तुम्हाला कोणत्या ठिकाणी विचार करून ह्या भागाला समजून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. ही प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म. गुणधर्म म्हणजे असा भाग की तो सिद्ध केला जात नसतो, त्यात बदल केला जात नाही आणि तुम्ही मनात आलं तर त्याच्यात चेंजेस करू शकत नाही. म्हणजेच काय, बघा, तुम्ही कोणताही त्रिकोण घ्या किंवा आपल्या मनाने जसा काढता येईल तसा कोणत्याही प्रकारचा त्रिकोण अंदाजे काढा. अंदाजे, माप विचारत न घेता अंदाजे, बिलकुल असे कसले त्रिकोण काढा. आपण हे त्रिकोण काढताना कोणताच विचार न करता अंदाजे हे त्रिकोण काढले. अंदाजे मित्रांनो, हे त्रिकोण जरी तुम्ही अंदाजे काढले तरी ज्या वेळेस तुम्ही कोनमापक म्हणजेच अँगल मेजरमेंटच्या मदतीने ह्या तिन्ही कोणाची बेरीज करता, प्रत्यक्ष कोन मोजून, त्यावेळेस प्रत्येक प्रकारच्या तिन्ही कोणाची बेरीज ही 180 डिग्री 180 डिग्री आणि 180 डिग्रीच असणार. म्हणजे ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगणं होतं की असा त्रिकोण काढणं हे कुणालाच शक्य नाहीये ज्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 म्हणजेच 180 डिग्रीला सोडून काहीतरी असणार. म्हणजे आपल्या हातात फक्त त्रिकोण काढणं असतो, त्याची बेरीज आपल्या हातात नसती. मग ज्यावेळेस हा भाग प्रत्यक्षात तुम्हाला समजतो त्यावेळेस नेमकं काय होतं बघा, तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. म्हणजेच काय, त्याच्यासाठी सुद्धा एक उदाहरण देतो, व्यवस्थित समजून घ्या, 100% लक्ष समोर असू द्या. बघा, हा त्रिकोण आहे. आपण एक असं कन्सिडर करू, नाव त्याला आपण PQR असं वापरलं. एक असं कन्सिडर करू की या क्यू कोणाचं माप 100 डिग्री म्हणजे 100 डिग्री इतकं वापरलं आपण, आणि त्याचप्रमाणे पीचं माप वापरलं आपण 50 डिग्री. ऑटोमॅटिकली तुम्हाला हे क्लिअर होणार की आता उरलेल्या आर्कचं माप हे 30 डिग्रीच असणार, कारण तुम्हाला हे प्रत्यक्षात समजलं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज 180 म्हणजे 180 अंशच असणार, ती वेगळी असूच शकत नाही. मग यावेळेस
तुम्हाला दोन कोणाचं माप समजल्यानंतर तिसऱ्या कोणाचं तुम्हाला ऑटोमॅटिक समजतं. किंवा कुणी जर असा म्हणला की या त्रिकोणाचं ह्या आरचं माप 50 डिग्री असणार तर तुम्ही हसणार, कारण तुम्हाला ते माहित झालं की इट इज नॉट पॉसिबल. बाळा, हे छोटं उदाहरण होतं, छोटं उदाहरण. हे उदाहरण होतं. मला तुम्हाला फक्त इतकं समजून सांगणं की ज्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करता की तुम्हाला स्वतः हे समजणं असतं की हा भाग नेमकं मला काय नॉलेज देतो, ह्या भागातून मला काय समजून घ्यायचंय, आणि या वेळेस तुम्हाला हा विषय समजायला आणि आवडायला लागतो.